नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असते. दोघांचंही नुकतंच लग्न झालेलं असतं. तारीख होती 24 जून 2026ची. रात्रीची वेळ होती. पहिल्यांदा दोघांची सुहाग रात्र असते. नवी नवरी आपल्या पतीकरता ग्लासमध्ये दूध घेऊन येत असते. आपल्या पतीला दूध देते आणि बोलते की तुम्ही दूध पिऊन घ्या. पती ते दूध पिऊन घेतो. त्यानंतर दोघेही बेडवर बसतात आणि दोघेही गप्पा गोष्टी करत असतात. मात्र गप्पा गोष्टी करत असताना पतीला अचानक झोप येऊ लागते. त्यामुळे पती लगेच गाढ झोपी गेलेला होता. त्याला काही कळलेच नाही की आज आपली सुहाग रात्र आहे आणि तो गाढ झोपी जातो. दुसरा दिवस उजाडतो. सकाळ झाली, मात्र पतीला काहीच कळलं नव्हतं. त्याला थोडी देखील शंका आली नाही की आपल्याला असं अचानक का झोप लागलेली आहे. असे दिवस जात असतात. त्यानंतर 1-1.5 हप्त्यानंतर त्याला थोडं जाणवतं, शेवटी माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे. डोकं भारी वाटत आहे. शरीर थकल्यासारखं वाटत असते. शरीरात अशक्तपणा आलेला असतो आणि नेहमी गाढ झोप लागत असते. मात्र त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. एक दिवस तो आपल्या पत्नीला बोलतो की मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. पत्नी होकार देते. त्यानंतर तो आपल्या वडिलाला आईला घेऊन बाहेर निघून जातो. जाताना पत्नीला बोलतो, आम्हाला घरी यायला थोडा उशीर होईल. आम्ही घरी परत येऊ त्यावेळी तू दार उघडशील. मात्र लक्षात ठेव, तू दिवसभर दार बंदच ठेवायचं. कारण कोणाचा काही भरोसा नाही. कोणीही अनोळखी व्यक्ती घरात घुसू शकतो. त्यामुळे तू दार बंदच ठेवायचं. आता अशा प्रकारे पतीने पत्नीला सांगितले. पत्नीने देखील तसंच केलं. आतून दार बंद केलं. त्यानंतर पती आपल्या वडिलाला घेऊन घरी परत आला. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला. दार उघडलं नाही. आपल्या पत्नीला आवाज दिला, मात्र काही रिस्पॉन्स आला नाही. म्हणून पतीने कंपाऊंडच्या भिंतीवरून घरात प्रवेश केला. त्याने आपल्या डोळ्याने समोरील दृश्य बघितले तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हैराण करणारी ही घटना सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील झाशी जिल्ह्यामधील चिरगाव नावाचं गाव आहे. चिरगावमध्ये एक कॉलोनी आहे, तालापूर. या ठिकाणी राजेश राहत होता. राजेशच्या मामाचा अचानक ॲक्सिडेंट झालेला होता. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलेलं असतं. त्यानंतर हा राजेश वडिलांना या घटनेची माहिती देतो की मामाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आपल्याला रुग्णालयात जायचं आहे. घरी त्याची पत्नी असते. राजेश आपल्या पत्नीला बोलतो, तू घरीच थांब, आम्ही तिघेजण रुग्णालयात जातो. घरी कोणी आलं तर विचारायचं तू कोण आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात येऊ द्यायचं नाही आणि दिवसभर आतून दार बंद ठेव. दार उघडायचं नाही. एवढं सगळं म्हटल्यानंतर राजेश आपल्या आईवडिलांना घेऊन रुग्णालयात निघून जातो. हॉस्पिटलमध्ये जवळपास 2 ते 3 तास थांबतात आणि त्यानंतर दुपारचे 2 वाजताच्या सुमारास घरी परत येत असतात. घरी आल्यानंतर राजेशने दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दार उघडलं नाही. त्याने आपल्या पत्नीला आवाज देखील दिला, मात्र आतून काहीही रिस्पॉन्स आला नाही. त्याच दरम्यान शेजारचा एक व्यक्ती येतो आणि राजेशला बोलतो, तुझ्या घरी एक अनोळखा तरुण आलेला आहे. याआधी मी त्याला कधी पाहिलेलं नाही. मात्र याआधी 2 दिवसापूर्वी देखील मी त्या तरुणाला तुझ्या घरी येताना बघितलं आहे. मला असं वाटते आता देखील तो तरुण तुझ्या घरातच आहे. राजेशने हे सर्व ऐकलं आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो सतर्क झाला. राजेशने कसलाही आवाज न करता हळूच भिंतीवरून खाली उतरला आणि त्याने हळूच दार उघडलं आणि आत प्रवेश केला. त्याच्याबरोबर त्याचे आईवडील देखील आत शिरले. हळूच पावलांनी हळूहळू राजेश आपल्या बेडरूमकडे गेला. बघतो तर बेडरूमचं दार उघडं होतं आणि त्याची नवी नवरी एका तरुणासोबत नग्न अवस्थेत संबंध बनवण्यात मग्न होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्या तरुणाच्या अंगावरती देखील एकही कपडा नव्हता. राजेशने आवाज दिला, म्हणाला, तू कोण आहेस आणि इथे काय करत आहेस. यामुळे दोघेही भानावर आले, अलर्ट झाले. लगेच राजेशने खिशातून मोबाईल काढला आणि दोघांचेही फोटोशूट करायला सुरुवात केली. हे सर्व बघताच त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने राजेशवर झडप घातली. प्रियकराने राजेशचा गळा धरला आणि पत्नीने त्याचे दोन्ही हात पकडले. दोघेही त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. राजेश जोरजोरात ओरडू लागला. आई बाबा असं म्हणत ओरडू लागला. राजेशचे आई वडील आणि शेजारी पाजारी बेडरूमकडे धावत गेले. त्या ठिकाणी लोकांची एकच गर्दी जमली. या झटापटीत त्या दोघांना अंगावरील कपडे देखील घालण्याची संधी मिळाली नाही. दोघेही नग्न अवस्थेत होते. पत्नीने कशी तरी अंगावर बेडवरची चादर गुंडाळली आणि त्या तरुणाने कसे तरी अंडरवेअर घातले. अशा अवस्थेत दोघे बेडरूममध्ये बसलेले होते. बघता बघता लोकांची गर्दी जमली. या दरम्यान राजेशने 112 नंबरवरती कॉल केला. एमर्जन्सी कॉल जेव्हा पोलिसांना गेला, पोलीस 10-15 मिनिटातच घटनास्थळावर आपल्या टीमसह रवाना झाले.
पोलिसांनी जेव्हा या दोघांना अशा स्थितीत बघितलं तर पोलीस देखील हैराण झाले. नुकतंच लग्न झालेली नवीन नवरी अंगावर चादर गुंडाळून बेडवर बसलेली होती. काही बोलण्याची तिची मनस्थिती नव्हती आणि तरुण पूर्णपणे नग्न अवस्थेत बसलेला होता. याच दरम्यान राजेश हा पोलिसांना आपली संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात करतो. बोलतो की साहेब, हिचं नाव अभिलाषा आहे. मध्य प्रदेश राज्याची रहिवासी आहे. मध्य प्रदेशमधील कद्दोर खरियाला गावाची राहणारी आहे. हायस्कूलमध्ये शिक्षण वगैरे झालेलं आहे. आमच्या गावापासून जवळपास 35 किलोमीटर दूर या मुलीचं गाव आहे. माझ्या मामीच्या दूरच्या नात्यातील एक भाऊ असतो. त्या भावाने ह्या मुलीचं स्थळ आणलेलं होतं. मुलगी शिकलेली असते. राजेश देखील शिकलेला असतो. राजेशने मॅथमध्ये BSc केलेलं असतं. तारीख असते 15 मार्च 2026ची. राजेशला मध्य प्रदेशातील दतिया गावाला मुलगी बघण्यासाठी जायचं असतं. राजेशचे आईवडील, मामा मामी, काका काकू, भाऊ आणि राजेशचे इतर मित्रमंडळी जातात. राजेशचे वडील बोलतात, बेटा तू देखील आमच्यासोबत चल. तू जर आमच्यासोबत आला तर मुलीला आमनेसामने बघू शकशील. तुझी पसंती आमची पसंत आहे. तुला मुलीसोबत संपूर्ण जीवन जगायचं आहे तर तू आमच्यासोबत चल. राजेश खुश होतो. त्यानंतर मुलगी बघण्यासाठी सर्वजण संपूर्ण कुटुंबीय मुलीकडे जातात. तेथे मुलीला पाहिल्यानंतर मुलगी पसंत येते. मुलगी खूप सुंदर होती. सर्वांनी त्या मुलीला पसंत केलेलं असतं. त्यानंतर राजेशचे वडील मुलीकडल्या पाहुण्यांना बोलतात की राजेशला या मुलीसोबत जीवनभर राहायचं आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर या दोघांना एकांतात बोलण्याची संधी देऊया, जेणेकरून दोघेही एकमेकांना समजू शकेल. सगळे बसलेले पाहुणे मंडळी बोलतात, ठीक आहे, आम्हाला काही हरकत नाही. त्यानंतर राजेश आणि ती मुलगी अभिलाषा साईडला जाऊन एकांतात गप्पा गोष्टी करतात. गप्पा गोष्टी करताना दोघेही शरमत होते. लाजेने मान खाली घालत होते. राजेश हिम्मत करून अभिलाषाला बोलतो की मला तुला काही सांगायचं आहे. मुलगी शरमतच बोलते, सांगा ना. राजेश बोलतो, तुला काही आठवते का? आठवत असेल ना, उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरामध्ये मुस्कान नावाच्या मुलीने आपल्या प्रेमीसोबत मिळून पतीचा खून केला होता. खून केल्यानंतर पतीला निळ्या ड्रममध्ये पॅक केलं होतं. जेव्हा या घटनेचा उलगडा झाला होता तेव्हा मात्र पूर्ण देश हादरून गेलेला होता. आणि राजेश पुढे बोलतो, एक मध्य प्रदेशातील इंदोरमधील सोनम रघुवंशी नावाची मुलगी असते. त्या सोनम रघुवंशीचा आपल्या घरातीलच नोकरासोबत अनैतिक संबंध सुरू होते. तिचं लग्न झालेलं असतं राजा रघुवंशीसोबत आणि हनीमून मनवण्यासाठी दार्जिलिंग, शिलाँग वगैरे जात असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर पहाड्यावरून ती त्याला धक्का देते आणि आपल्या पतीचा खून करते. ही घटना पूर्ण देशात व्हायरल होते आणि मेरठमध्ये देखील एक महिला आपल्या पतीला सापाला दंश करून खून करते. प्रियकरासाठी पतीचा खून करते. तुझं देखील कोणासोबत प्रेम वगैरे असेल तर मला सांगून टाक. आत्ताच्या आत्ताच मला सांगून टाक. मी कोणालाही काही सांगणार नाही. मी कोणतेही कारण सांगेल. तुझ्यावरती कोणतीही गोष्ट येऊ देणार नाही. अभिलाषा ही राजेशला निश्चिंत होऊन म्हणाली, तू या गोष्टीबद्दल काही काळजी करू नको. माझं असं काही नाही. माझं कोणाशीही अफेअर वगैरे नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं काही माझं ठीकठाक आहे. मी माझ्या कुटुंबियाच्या इच्छेने लग्न करत आहे आणि मला तुम्ही पसंत आहे. माझ्या इच्छेने मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. ही गोष्ट राजेश जेव्हा ऐकतो, राजेश खूप खुश होतो आणि त्यानंतर दोघांचंही लग्न फिक्स होते. तारीख होती 24 जून 2026ची. या रोजी राजेश आणि अभिलाषाचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडते. त्यानंतर अभिलाषा आपल्या सासरी जाते. मात्र सुहागरात्रीच्या पहिल्याच रात्री अभिलाषा प्लॅन करायला सुरुवात करते. पहिल्याच दिवशी रात्रीला दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून ती आपल्या पतीला प्यायला देते. त्यानंतर काही वेळातच राजेश गाढ झोपी जातो. राजेशला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. त्यानंतर ही अभिलाषा आपल्या प्रियकराला बोलावून घेते आणि त्या रात्री आपल्या प्रियकरासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात करते. आणि एक दिवस या अभिलाषाचा भांडाफोड होतो. तिच्याच पतीने तिला रंगेहात पकडलेलं होतं. मित्रांनो, राजेशचं 2 महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं. राजेशची मागणी आहे की या दोघांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. मात्र पोलिसांनी या दोघांवरती कोणतीही कारवाई केली नाही. राजेश हा पोलीस स्टेशनच्या सारखा चक्रा मारत आहे. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलेला आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस अशा घटनेत भयंकर वाढ होत आहे. महिलांना इज्जतीची काही पर्वाच राहिलेली नाही आणि कायद्याची भीती देखील राहिली नाही. अशा महिलांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही तरुण मुलांचं जीवन बर्बाद होणार नाही. घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर तुम्हाला जागरूकतेचा इशारा दिलेला आहे. अशा घटनांपासून सावधान राहा, काळजी घ्या. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.